काल आपण ज्या सूत्रापर्यंत आलो ते चौथ्या अध्यायातलं दुसरं सूत्र आहे। या सूत्रामध्ये आपण त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या अंतःकरणाची स्थिती आणि त्याच्या देहाची स्थिती या दोन्हीच्याही विषयी चर्चा केली आहे। त्यामध्ये असं म्हटलं आहे की देह जो आहे तो त्रिगुणात आहे, त्यामुळे त्रिगुणाचे व्यापार होतील। ते कसे होतील तर गुण कर्म विभागशः, गुण आणि कर्माच्या अनुरोधाने होतील। म्हणजे कोणता गुण कोणत्या कार्याकरता महत्वाचा आहे त्याप्रमाणे त्या गुणाचा उत्कर्ष असेल। आणि म्हणून आपल्याला जर ध्यानाला बसलो तर आपला सत्वगुण आणि तमोगुण या दोघांच्या ठिकाणी आधिक्य असेल, कारण तमोगुण जो आहे तो एका शुद्ध तम, तिथे आता हा योगी किंवा हा ब्रह्मज्ञानी पुरुष याला आमच्यासारखा विकारांनी वश असलेला तमोगुण असणारच नाही। आपणही जरी ध्यानाला बसलो तरी सुद्धा आपल्याला शुद्ध तमोगुणच उपयोगाला येतो। आणि तमोगुणाची शुद्धता म्हणजे केवळ बैठक, केवळ स्थिरता, त्याच्यातलं अज्ञान नाही, पण त्या तमोगुणाच्या साह्याने बैठक सिद्ध होते। म्हणून शुद्ध तम ध्यानाला उपयुक्तच आहे, कारण आमच्या शरीराला स्थिर करणारा, आमचं आसन स्थिर करणारा, आमच्या वृत्ती स्तंभित करणारा असा त्या शुद्ध तमोगुणाचा लाभ आहे। सात्विक गुणाचा लाभ आहे, अंतःकरण सत्वानी भरून जातं। देहामध्ये सत्वगुणाचा उत्कर्ष झाला की त्या काळामधला देहाचा जो बॉडी मेटाबॉलिझम ज्याला म्हणतो, चयापचय म्हणतो, तो चयापचय सत्वगुणाच्या आश्रयाने होतो। म्हणजे आमच्याकडची सात्विकता वाढत जाते। हे जे सत्वगुणाचं वैशिष्ट्य आहे ते सत्वगुणाचं वैशिष्ट्य ध्यानाला बसल्यावर, जप करताना, अशा निरनिराळ्या ठिकाणी समजा सत्वाची आवश्यकता आहे, सत्वगुण वाढतो। तमोगुणाची आवश्यकता आहे, तमोगुण, झोप आहे, विश्रांती आहे, त्यावेळी तमोगुणाचं आधिक्य आहेच। पण ते सगळं योग्याच्या बाबतीत किंवा सत्पुरुषाच्या बाबतीत तो शुद्ध गुण आहे हे समजावं। आमचा जसा अज्ञानाने युक्त असलेला तमोगुण आहे तसा त्यांच्या बाबतीत अज्ञानाने युक्त नाही येतो। शुद्ध तम, शुद्ध रज, शुद्ध रज त्यांनी जसं म्हटलंय तसं गुणकर्माप्रमाणे त्याचे व्यवहार होतात। कर्म कोणतं करायचंय त्याला जर त्याच्या शिष्यांना मार्गदर्शन करायचंय, त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाला जर त्यांच्याकडून काही कार्य करून घ्यायचं आहे तर त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाचा रजोगुण कार्यकारी झालाच पाहिजे। त्या रजोगुणाच्या माध्यमातून कार्य करून घ्यावं लागेल। म्हणजे पुन्हा रजोगुणाचं महत्व तिथे आलंच, पण तोही रजोगुण शुद्ध रजोगुण आहे आणि त्यामुळे त्या गुणाचे लाभ सुद्धा झाल्याशिवाय राहत नाहीत, किंवा तो ब्रह्मज्ञानी पुरुष त्या गुणांच्या मध्ये आपला व्यवहार करतो। जो शुद्ध रज आहे, जो शुद्ध तम आहे, जो शुद्ध सत्व आहे आणि ज्या कर्माला जो योग्य आहे तो आपोआप देहाकडनं, त्याला काही मनाशी विचार करावा लागत नाही की आता मला शुद्ध तमात गेलं पाहिजे, आता मला शुद्ध सत्वात गेलं पाहिजे, असा विचार करण्याची आवश्यकता नाही, त्याचा व्यवहारच तसा होतो। आणि म्हणून काल आपण इथे थांबलो होतो की ब्रह्मज्ञानी पुरुष त्रिगुणाच्या आश्रयाने आपला व्यवहार करतो आणि त्या व्यवहाराचं स्वरूप हे गुण आणि कर्मावरती अवलंबून असतं। कोणत्या कर्माला कोणत्या गुणाची आवश्यकता आहे त्याप्रमाणे त्याचा व्यापार होतो। दुसरं आपल्या पुढे आणखीन एक विषय मांडायचा म्हणजे या संदर्भामध्ये असा आहे की ही सगळी ब्रह्मज्ञानी पुरुषाची स्थिती, याचं वर्णन कितीही करू म्हटलं तरी सूत्रकार आणि भाष्यकार असं म्हणतात की त्याचं वर्णन करणं अवघड आहे। वर्णन करणं का अवघड आहे? कारण ती शब्दामध्ये मांडण्यासारखी स्थिती नाही आहे, शब्दातून समजून घेण्यासारखी स्थिती नाही आहे आणि त्यामुळे तिथे बुद्धी किंवा तर्क उपयोगाला येत नसल्यामुळे आपल्याला या अनुभवाच्या विषयी आमच्या प्रकटीकरण आविष्कारणाला येणं
समजावून सांगणं, अनुभव आहे तो नेमक्या शब्दात आणणं, काही मर्यादेपर्यंत आणता येईल, पण अधिक त्याचं वर्णन करता येणार नाही, असंही इथे म्हटलेलं आहे. की भले भले माऊली सुद्धा म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात, अरूपाचे रूप दावीनं शब्दाचे वालिफ फेडीजे, अतिंद्रिय परी भोगवीन इंद्रिया करवी, कैवल्य ओगरीनं. कैवल्य तुम्हाला जेवायला घालतो म्हणाले, तुमच्या ताटामध्ये पंचपक्वान्नाचा नैवेद्य कशाचा देतो? कैवल्याचाच नैवेद्य तुम्हाला देतो. काय कैवल्य आहे तुम्हाला सांगतो. माझा मराठीचा बोल कौतुके, अमृतातेही पैजा जिंके. म्हणाले अशी इंद्रिया लागे कळंबा. कोणत्या इंद्रियाचा कोणता विषय आहे असा प्रश्न पडेल, पण आमच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. आम्ही इथे ब्रह्मरसाचं पारणं घातलंय. इतक्या प्रकारांनी त्यांनी त्या ब्रह्मज्ञानाचा उल्लेख केलेला असताना सुद्धा जेव्हा शेवटी त्या देहामध्ये परमात्मा आणि जीवात्मा हे दोन एकरूप होतात आणि त्या अद्वैताचा अनुभव आहे, त्या अद्वैताच्या अनुभवाच्या विषयी काही लिहायची वेळ आली की मात्र लिहिता येत नाही. माऊली म्हणतात, आता हा अनुभव काही शब्दात सांगता येत नाही. आणि म्हणून मग शब्दाला केवळ शब्दपण आहे. शब्दाचा नुसता शब्दपणा काय कामाचा, असं पुन्हा माऊलींनी म्हटलेलं आहे. की काय उपयोगाचे नुसते शब्द, कारण आपण काल बघितलं तसं शब्द नुसता शब्दपणाने राहतो. शब्दात आनंद शब्द उच्चारला, शब्दात गोड आहे असं म्हटलं, आणि ज्या कागदावर गोड शब्द लिहिला आहे तो शब्द जिभेनी चाखला तर काही त्याची गोडी कळते? त्याला साखरच खावी लागते, त्याला गुळच खावा लागतो, त्याला मधच चाटावा लागतो. त्यामुळे असं आहे की शब्दानी गोडी कळत नाही, शब्दाला गोडी म्हणजे ती चव येत नाही. शब्दानी त्या गोडीचं पुष्कळ वर्णन करता येईल, तो गोडवा वर्णन करता येईल, पण तो शब्दात राहतो. आम्ही साखर खाल्लेली असली की मग आपण म्हणतो या माणसाचं बोलणं म्हणजे कसं आहे, अगदी मिठास, अगदी गोड, साखरेसारखा गोड बोलतो. म्हणजे आम्ही केव्हा म्हणतो साखरेसारखा गोड बोलतो? जेव्हा साखरेची चव आम्ही अनुभवली आहे. आणि म्हणून ते इथे सांगतात की ब्रह्मज्ञान हा विषय बुद्धीचा नाही, ब्रह्मज्ञान हा विषय तर्काचा नाही. कुणी चर्चेला बसले की ब्रह्मज्ञानाचं स्वरूप काय आहे त्याची काही मर्यादेपर्यंत चर्चा होईल, पण पूर्ण अर्थाने ब्रह्मज्ञानाचं स्वरूप वर्णन करून सांगता येणार नाही, असं त्यांनी म्हटलेलं आहे. थोर थोर संतांची सुद्धा वाचा तिथे कुंठित झालेली आहे. म्हणाले बोलू शकत नाही. उपनिषदांनी म्हटलंय, यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह. जिथे वाणी मनासहित परत येते असं हे स्थान आहे ब्रह्मज्ञानाचं, त्याचं वर्णन करता येत नाही. आणि त्यांनी म्हटलंय की त्यामुळे आमच्या समोर असलेले जे श्रेष्ठ महात्मे आहेत त्या महात्म्यांना आम्ही आमच्या मापानी मोजू नये. आमची बुद्धी काहीतरी तर्क करते की त्यांनी असं असलं म्हणजे चांगलं, त्यांनी तसं असलं म्हणजे चांगलं. आमचा तर्क आहे, पण आमच्या तर्कावर त्यांचं मोठेपण अवलंबून नाहीये, किंवा आम्ही आमच्या तर्कानी त्यांना लहान किंवा मोठं समजू नये. आमचा तर्क हा पुष्कळ तोकडा आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्यामुळे मुक्त पुरुष जो आहे तो सहसा ओळखणं अवघड आहे. काय काय निकष लावणार ओळखायला? आमचे जे सामान्य निकष आहेत, या सामान्य निकषावरती मोठ्यांचं मोठेपण आम्हाला कळत नाही, आम्ही मोठ्यांना समजू शकत नाही. आणि त्यांनी सांगितलं कारण असं आहे की जो खरा मोठा आहे तो आपलं मोठेपण मिरवतच नाही, तो चार सामान्य मनुष्यासारखा राहतो, चार चौघांसारखा व्यवहार करतो, चार चौघांसारखा बोलतो. त्यामुळे आम्हाला कळतच नाही की त्याचं मोठेपण कसं आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की आपल्या सिद्धीचा बाजार करत नाही, आपल्या मोठेपणाचा बाजार करत नाही, आपलं काहीतरी लोकांना सांगत बसला आहे असं करत नाही. काही मोठेपण तो मांडतच नाही, उलट लपवतो. माऊलींनी तो वर्णन केलंय, कुलस्त्री लपवी अवयवात आहे. अशा दृष्टांतांनी त्यांनी वर्णन केलं आहे की हा सत्पुरुष आपलं सगळं मोठेपण लपवून ठेवतो. आणि त्यांनी पुढे म्हटलंय की त्या लपवण्याकरता
कोणी गिरीकंदरात राहतो, कोणी लोकांच्यापासून दूर राहतो, कोणी एकांतात राहतो, कोणी लोकात राहिला तरी सामान्य भावानी राहतो. आणि म्हणून ते म्हणतात अत्यंत वैराग्यपूर्ण असं आयुष्य तो जगत असतो. फक्त आमचं मोठेपण, आमचं नशीब, आमचं पूर्व सुकृत किंवा बहुत सुकृत काही म्हणा, त्या सुकृताच्या काहीतरी जोडीनी पुण्याईनी आम्हाला त्या मोठ्या पुरुषाची गाठ पडते. आमची गाठ त्या सत्पुरुषाशी पडते. हे सुद्धा आमचं अलौकिकच म्हणायला पाहिजे. कारण लौकिकात आमच्या देहानी आम्हाला मोठे पुरुष कळत नाहीत. लौकिकात आमच्या देहानी आम्हाला त्यांचं मोठेपण समजून त्यांच्याकडे जावं, तिथे राहावं, त्यांची सेवा करावी, आयुष्य त्यांच्याकरता द्यावं असं लौकिकात वाटत नाही. काहीतरी म्हणाले अलौकिकच आहे की ज्याच्यामुळे आम्हाला हे करण्याची इच्छा होते. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की हे जे मिळतं, हा जो अलौकिक भाव आम्हाला मिळतो, त्याच्यामुळे आमच्या भाग्यानी जर झाली तरच आम्हाला सत्पुरुषाची ओळख होते, नाही तर सत्पुरुषाची ओळख होणं कठीण आहे असं म्हणून त्यांनी ह्या सूत्रावरचं विवेचन संपवलंय. ते म्हणतात आत्मा प्रकरणात पुढचं सूत्र आहे. तिथे प्रकरणावरून परंज्योती म्हणजे आत्माच आहे. आता आपल्याला माहिती आहे, आपण प्रत्येक वेळी त्याचा विचार केलाय. जीवाच्या अवस्था 3 आणि त्या 3 अवस्थांच्या मध्ये आत्म्याचं एक एक रूप कार्यकारी आहे असं मांडुक्य उपनिषदांनी मांडलंय. म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. जागृतीमध्ये वैश्वानर आत्मा कार्यकारी आहे, स्वप्नामध्ये तैजस रूप त्याचं कार्यकारी आहे आणि गाढ झोपेमध्ये प्राज्ञ कार्यकारी आहे. त्याच्या पलीकडची अवस्था काय आहे? तुर्यगा. ती जी तुर्यगा अवस्था आहे ते त्या आत्म्याचं स्वरूप आहे. ते कसं आहे? त्याचा अनुभव जर यायचा तर काय रूपात येतो? नाद, बिंदू, कला आणि ज्योती. हे त्याचे 4 प्रकार सांगितले. कुणी नादात्मक अनुभव घेतो, कुणी बिंदू रूपातून म्हणजे आकारामधून अनुभव घेतो, तर कुणी कला, चंद्राची कला, कला रूपाने अनुभव घेतो. चंद्राची कला प्रत्येक वेळी त्याच्या अनुभवाकरताच आहे असं नाही, आविष्काराला आलेलं काही ना काहीतरी प्रकृतीच्या आश्रयाने आविष्काराला आलेलं आहे. कारण ती चंद्रकला जी आहे ती कला त्या प्रकटीकरणाचं, आविर्भावाचंच द्योतक आहे, त्या प्रकृतीचंच द्योतक आहे. कला आणि ज्योती प्रकृतीच आहे. जे प्रकट होतं डोळ्यापुढे दिसतं ती प्रकृती आहे हे लक्षात ठेवायचं. आणि त्यांनी सांगितलं की ज्याचं वर्णन परमज्योती, परंज्योती अशा प्रकाराने केलं आहे, ती परंज्योती ज्याचं दर्शन होतं, ज्या ज्योतीचं, ती ज्योती काय आहे? ती सुद्धा आत्माच आहे. तिचं आत्मस्वरूप आम्ही जाणून घ्यावं असं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे ते आत्म्याचं स्वरूप ज्योतिरूपाने जाणता येतं. हे प्रतीक आपण समजू. आणि नादरूपाने जाणता येतं, बिंदू रूपाने जाणता येतं, कला रूपाने जाणता येतं, तसं ते ज्योतिरूपाने जाणता येतं. म्हणून या सूत्रात सांगितलंय की त्याचा आविर्भाव कसा होतो, तर तो असा ज्योतिरूपाने होतो. म्हणून ते म्हणतात की हा जो ब्रह्मज्ञानी पुरुष आहे, या ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी या सगळ्या उपाधी सुटलेल्या असल्यामुळे तो त्या परंज्योतीचं दर्शन घेतो. आता आपल्याला पुन्हा त्याची चर्चा करायचं कारण नाही, कारण आतापर्यंत आपण ब्रह्मज्ञानी पुरुषाचे अनुभव वेगवेगळ्या प्रकारांनी सांगितले. त्याला सर्वदूर एकटा एक परमात्मा भरून राहिला आहे हे दिसतं. पुन्हा त्याचंच वर्णन इथे या परंज्योती स्वरूपाच्या ठिकाणी केलेलं आहे. अविभागेन दृष्टत्वात मुक्त हा परमात्म्यापासून वेगळा नसतो, श्रुतीने तसेच सांगितले आहे. आता पुन्हा एकदा सिद्ध केलं. आता आपण आतापर्यंत तोच विषय मांडला की तो जो मुक्त पुरुष आहे तो परमात्म्यात एकरूप झाला की त्या दोघांच्या मध्ये अद्वैताचा भाव निर्माण होतो आणि त्याला श्रुतीने
मुक्त होणे असं म्हटलंय, असं आपण काल परवाच्या सूत्रामध्ये पाहिलेलं आहे. आता पुन्हा एकदा सांगितलं, पुन्हा तोच विषय मांडला आणि त्यांनी सांगितलं की मनुष्य देहामध्ये आहे, पण आता तो मुक्त आहे हे समजण्याकरता आणखीन काही शब्द हे उपनिषदांच्या मध्ये येऊन गेलेले आहेत. त्या शब्दांचं स्वरूप काय ते त्यांनी सांगितलंय. हा आत्मा राम आहे, त्याची आत्मरती आहे, आत्मक्रीड आहे, आत्मानंदामध्ये निमग्न आहे. हे सगळे जे शब्द आहेत ते सगळे शब्द त्या मुक्त पुरुषाकरता आहेत असं समजावं. असा जो आत्मानंदात आहे, अशी ज्याला आत्मरती आहे, असा जो आत्मक्रीड आहे तो कसा आहे म्हणाले, तो त्या मुक्त पुरुष हा आता जीवनमुक्त या स्थितीत आहे. आणि या जीवनमुक्त स्थितीतून तो कुठे जातो, जेव्हा तो देह टाकतो तेव्हा तो विदेह मुक्त होतो, देहाच्या शिवाय मुक्त असतो, त्याला विदेह मुक्त. आता ही संकल्पना लक्षात ठेवायची आणि पुढे जायचं, कारण विदेह मुक्ताच्या विषयी आणखीन एक चर्चा आहे. म्हणून आता दोन प्रकारांनी लक्षात ठेवायचं, एक जीवनमुक्त, एक विदेहमुक्त. जीवनमुक्त जो आहे तो मुक्तच आहे, ब्रह्मज्ञानी पुरुष आहे, चार लोकांच्या मध्ये राहतो आहे, व्यवहार व्यापार करतो आहे असा ब्रह्मज्ञानी. त्याच वेळी उपनिषदामध्ये एक मत असं मांडलं की असा जो आत्मज्ञानी पुरुष आहे, आत्मक्रीड पुरुष आहे, आत्मरती ज्याच्या ठिकाणी आहे, असा जो पुरुष आहे, हा पुरुष काय करतो किंवा ह्या पुरुषाचं स्वरूप काय, तर हा पुरुष जेव्हा देह टाकतो, म्हणजे जो जीवनमुक्त आहे तो देह टाकल्यानंतर विदेह मुक्त आहे. ही संकल्पना आपण आतापर्यंत एकदा दोनदा तीनदा पाहिलेली आहे. तर आता पुन्हा एकदा लक्षात ठेवून पुढे जायचं, कारण आता वेगळे वेगळे ऋषी या संकल्पनेवरती काही आपली मतं मांडतात आणि त्या मतांच्यावरून आता व्यासांनी पुन्हा एक निष्कर्ष काढलेला आहे. आणि म्हणून कसं असतं, शास्त्र शास्त्र म्हणून मांडलेलं असतं आणि व्यवहारामध्ये त्या शास्त्राला एक काही स्वरूप येतं. तर ते जे काही स्वरूप आहे त्या स्वरूपाला शास्त्रातला समन्वय असं म्हणतात. आणि म्हणून व्यासांनी मुळात शास्त्रांनी असं सांगितलं आहे असं आपल्या पुढे मांडलं, त्याच्यावरती वेगवेगळ्या ऋषींनी असं मत दिलं आहे असं मांडलं. आणि मग व्यास म्हणतात की या जैमिनींचं, या औडुलोमींचं, या बादरायणांचं हे जे मत आहे हे मत बरोबरच आहे, या प्रत्येकाचंच मत बरोबर आहे. मग ते मत कसं बरोबर आहे त्याचं स्पष्टीकरण देतात. म्हणून आता आपण लक्षात ठेवायचं, पण मनात संभ्रम नाही ठेवायचं की अरे तिथे म्हटलं होतं की जीवन असताना जीवनमुक्त म्हणायचं आणि देह पडल्यावर विदेह मुक्त म्हणायचं, आणि पुढे मात्र विदेह मुक्त जिवंतपणीच देह असतानाच त्याला विदेह मुक्त असं कसं म्हटलं गेलं. हा काय गोंधळ आहे? हा गोंधळ नाही आहे, ही मांडण्याची पद्धत आहे, ही एक धारणा आहे. ती धारणा त्या ठिकाणी स्पष्ट केली आहे. आणि म्हणून आता त्यांनी सांगितलं की हा जो मुक्त आहे तो असा आत्माराम, आत्मरती असा देह असताना सुद्धा जो आत्मभावाला प्राप्त होऊन राहिलेला आहे त्याला विदेह मुक्ती मिळते असं पुन्हा एकदा सूत्रात सांगितलं. आणि पुढे त्यांनी सांगितलं की जसं मी पण संपलं, जसं जलावरती वाहणारं वारं संपल्यावर जसे जलातले तरंग संपले, जसं सूर्यापासून निघालेले किरण सूर्यात जाऊन पोचल्यानंतर किरणांचं वेगळं अस्तित्व संपलं, तसंच या ठिकाणी म्हणाले ही जी विदेह मुक्ती ज्याला प्राप्त होते त्याची परब्रह्माशी एकरूपता झालेली असते. हे एवढं त्यांनी आपल्याला विधान म्हणून सांगितलं. आता त्याच्यावरचा विषय असा आहे, जीव हा ब्रह्माच्या लक्षणांनी व्यक्त होतो असे उपक्रमादीवरून जैमिनी म्हणतात. आता जैमिनींचं मत आलं. सूत्र कोणी लिहिली आहेत? व्यासांनी लिहिलेली आहेत. हे बादरायण व्यासांनी लिहिलेली सूत्र आहेत. आता व्यासांनी मत कोणाचं घेतलंय? इथे जैमिनींचं मत घेतलंय. कशा करता? आपल्या पुढे चर्चेकरता मत घेतलंय.
आणि त्यांनी सांगितलं जैमिनी मुनी काय म्हणतात, तर ते असं म्हणतात की जो ब्रह्मज्ञानी पुरुष आहे त्यांनी केलेला संकल्प पूर्ण होतो, म्हणजे तो सत्य संकल्प असतो. आपण आपला संकल्प पूर्ण व्हावा याच्याकरता व्यवहारात काय म्हण किंवा काय शब्द प्रयोग करतो. आपण म्हणतो सत्य संकल्पाचा दाता नारायण, की आमचा संकल्प जर चांगला असेल, आमचा संकल्प जर टिकणारा असेल, आमचा संकल्प जर कुणाला बाधा करून आमची इच्छा पुरी व्हावी असा संकुचित किंवा रजतमानी आवृत्त नसेल, त्या संकल्पाला या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जर स्थान असेल, तर त्या संकल्पाचा दाता कोण आहे? नारायण आहे. म्हणजे कसं, आपल्या मनात असं आलं की एखादं स्थान आहे, त्या स्थानावरती आपल्याकडे पुष्कळ पैसे आहेत, तर हे सगळे आलेले आपल्याला पैसे आहेत, हे सगळे आपण का वापरावेत? यातला काही एक भाग आपण त्या स्थानाला द्यावा. आपल्या मनात असा विचार आहे. माणसावरती काहीतरी त्यांनी विचार केला, आता हे आले की आपण द्यावेत. प्रसंग येतो, काहीतरी अडचण निर्माण होते, काय कोर्टाची केस येते, कधी पैसे भरायला लागतात, काहीतरी होतं, कुणाच्या इन्कम टॅक्सची अडचण येते, काय अडचणी हजार आहेत. अनेक अडचणीमध्ये आपण म्हणतो अरे हे तर आपण ठरवलं खरं, पण आता हे पुरं कसं पडायचं? मग माणूस देवाला म्हणतो, भगवंता मी चांगला संकल्प केला होता, मला पैसे द्यायचे आहेत किंवा मला ह्याचा काही योग्य विनियोग करायचा आहे, पण आता योग्य विनियोग करण्यासारखी परिस्थिती नाही आहे, आता काय करावं? अशी जर परिस्थिती नाही आहे तर आपण म्हणतो आता तूच बघ काय करायचं ते. आपल्या असं लक्षात येतं, काही काळ निघून जातो, आपल्या अडचणी बाजूला होतात आणि मग आपण म्हणतो की बघा आपला संकल्प चांगला होता ना, सत्य संकल्पाचा दाता नारायण. आपला संकल्प चांगला आहे, तो संकल्प पुरा करण्याकरता योग्य बुद्धी, योग्य परिस्थिती, योग्य काल परमात्मा देईल, परमात्मा देतो, असं आपण व्यवहारामध्ये म्हणतो. कोणतेही संकल्प असतील की आज आपल्याला ही एवढी इमारत उभी करायची आहे, आज आपल्याला ही एक संस्था चालवायची आहे, आज आपल्याला काही शेत जमीन आहे, त्या जमिनीचा काही योग्य विनियोग करून द्यायचा आहे, अमुक एक जागा आहे त्याचं दानपत्र करायचं आहे, काय जे मनात असेल ते. अनेक प्रकारचे संकल्प मनुष्य करतो की बा कुणाच्या अडचणी आहेत, कुणाला त्रास आहेत, त्यांना त्या त्रासातून मुक्त करण्याकरता एवढे पैसे जर मिळाले तर ते त्या त्रासातून मुक्त होतील. एखादा माणूस आपण पाहतो की त्याला बिचारा त्याच्या दुर्दैवानी काहीतरी अडचण आलेली असते आणि त्या अडचणीमधून बाहेर पडणं त्याला अवघड असतं, आर्थिकदृष्ट्या तो नडलेला असतो. आपण 4 लोकांकडे शब्द टाकतो, पैसे मिळतात, त्याची अडचण दूर होते. त्याला काय जी शारीरिक व्याधी असेल, त्याकरता जो काय औषध उपचार असेल, त्याकरता जे काही गरजेचं असेल ते सगळं त्याला मिळतं, ते त्याला प्राप्त होतं. मग आपण म्हणतो बघा आपल्या मनात चांगला संकल्प होताना परमेश्वरांनी ते कार्य करून घेतलं. तो सत्य संकल्पाचा दाता आहे. इथे त्यांनी या जैमिनींनी असं म्हटलं आहे की हा जो ब्रह्मज्ञानी पुरुष आहे याच्याकडे आता मन नावाची गोष्ट आमच्यासारखी उपाधीनी शिल्लकच राहिली नाही. आता फक्त तो चैतन्य तत्वामध्ये वावरतोय, त्यामुळे त्याच्या मनात कोणताच संकल्प येत नाही. पण जर का त्याच्या मनात कोणता विचार आला, काही संकल्प निर्माण झाला, तर तो संकल्प सिद्ध झाल्याशिवाय राहत नाही, तो संकल्प सत्य होतो. आणि म्हणून जैमिनींनी असं म्हटलं आहे, आपण सुद्धा व्यवहारात हे सगळं जरी ब्रह्मसूत्रातलं सूत्राच्या बाजूनी असणारं तत्वज्ञान जरी आपण मनामध्ये घेतलं नाही, तरी आपल्या मनात एक असतं की बाबा ह्या सत्पुरुषांनी असं ठीक आहे तुमचं काम आहे होऊन जाईल हो, असं त्यांनी म्हटलं की आपल्याला असं वाटतं हे होणार, आपलं हे काम नक्की होणार, कारण त्या सत्पुरुषांनी म्हटलेलं आहे. ती जी बाजू आहे ना की त्यांच्या मनात विचार आला की आपलं अमुक एक झालं पाहिजे की ते होणार आहे, ते राहणार नाही, ह्याची खात्री आहे आपल्याला. खात्री का आहे? खात्री आहे याचं कारण एकच आहे की त्या सत्पुरुषाचं सामर्थ्य आपल्याला माहिती आहे. ब्रह्मसूत्रकारांनी त्या सामर्थ्याचं इथे वर्णन केलंय. काय सामर्थ्य आहे? त्याच्या मनात जर असा विचार आला की आपल्या समोरच्या माणसाला जी पीडा आहे ती नष्ट व्हावी, असा त्यांच्या मनात जर विचार आला तर ती पीडा नष्ट होते.
त्यांना असं म्हटलंय की हे जे सत्पुरुष आहेत, हे सत्पुरुष सत्य संकल्प आहे. त्यांच्या मनात कोणताच संकल्प निर्माण होत नाही, आणि जर निर्माण झाला तर तो सत्य झाल्याशिवाय राहत नाही, तो सत्यच होतो. आणि त्याचं कारण म्हणाले असं आहे की त्यांच्या मनात निर्माण होणारी जी कामना आहे, ती कामनाच मुळात सत्य आहे. आमच्या मनातली इच्छा निर्माण झाली, काहीतरी स्वार्थ आहे, काहीतरी हेतू आहे, काहीतरी पुढचा विचार आहे. आपल्या प्रत्येक विचाराच्या मागे कुठेतरी आपण आपलं घर, आपलं हित, आपली इच्छा, आपली हौस काहीतरी निगडीत आहे. त्या सत्पुरुषाला काहीच घ्यायचं नाहीये या जगातून, आणि त्याच्याशी त्याचं काहीच निगडीत नाहीये. आणि म्हणून तो सत्पुरुष जी इच्छा करतो किंवा त्याची जी कामना आहे, त्या कामनेला जैमिनींनी सत्यकाम म्हटलेलं आहे, आणि त्यांनी केलेल्या संकल्पाला सत्य संकल्प असं म्हटलेलं आहे. की तो पुरुष जो आहे, ब्रह्मज्ञानी पुरुष, हा सत्य संकल्प असतो, हा सत्य काम असतो. आणि म्हणून ते म्हणतात, वास्तविक पाहता तो शुद्ध ब्रह्माचं स्वरूप असतो. असं असून सुद्धा तो लोकहिताकरता संकल्प करतो, तो लोकांच्या कल्याणाकरता विचार करतो, लोकांच्या कल्याणाकरता कामना करतो. चितितन मात्रेण तदात्मकत्वादी त्यौ औडुलोमिही किंवा ती औडुलोमिही. जीव हा स्वरूपाने चिन्मात्र असल्याने तो चैतन्य स्वरूपाने व्यक्त होतो असे औडुलोमी म्हणतात. चिती तन्मात्रेण तदात्मकत्वात औडुलोमीही. त्यांनी म्हटलंय की त्याचं जे स्वरूप आहे ते कसं आहे, तर हा जो जीव आहे तो आता काय स्वरूपामध्ये राहिलेला आहे, तो आता चिन्मात्र रूपामध्ये आहे. चिन म्हणजे चित, केवळ चैतन्य रूप आहे. असं असल्याने तो चैतन्य रूपातच व्यक्त होतो. म्हणजे काय म्हणायचंय औडुलोमींना, की तुम्हाला जे वाटतं त्याचा देह आहे, त्या देहात तो आहे. आता एका चैतन्याशिवाय जर त्याच्याकडे काही उरलं नाही, चैतन्याशिवाय आमच्याकडे काय काय उरलेलं आहे. हा देह आहे म्हणून तो त्रिगुणात्मक देह आहे, हे औडुलोमींना मान्य आहे. पण ते म्हणतात कुणाच्या पेक्षा वेगळं म्हणतात, जैमिनींच्या पेक्षा वेगळं म्हणतात. जैमिनींच्या पेक्षा काय वेगळं म्हणतात, जैमिनी असं म्हणतात की त्याच्या अंतःकरणामध्ये सत्य संकल्प आहे, त्याच्या तो सत्य काम आहे. आता ही कामना करायला मन कुठे आहे, मन तर उन्मन झालेली स्थिती आहे ना त्याची, तो मनाच्या पलीकडे गेलेला आहे, तो केवळ चैतन्य मात्र आहे. म्हणून औडुलोमींनी काय म्हटलं, चितितन मात्रेण तदात्मकत्वादित्यौ डुलोमी, की म्हणाले बघा तुम्ही की हा औडुलोमी म्हणतो की तो जो आता केवळ चैतन्य मात्र राहिला, याचा अर्थ काय, की त्या चैतन्याला जे मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे जे जोडलेलं होतं, त्यामुळे त्याला जीवभाव आला होता ना, उपाधी होती ना. त्या जीव ही उपाधी कसा झाला जीव, त्याला उपाधी कशाची लागली, या अंतःकरणाची मनाची उपाधी आहे ना. ही उपाधी तुम्ही जर स्वीकारली, त्याचा संकल्प जर तुम्ही स्वीकारला, तर मग ते म्हणतात की त्याला मन आहे असं म्हटलं पाहिजे. मग त्या शुद्ध चैतन्याच्या ठिकाणी मन कुठून आलं, त्याचं उत्तर पुढे आहे, ते आपण देणार आहोत, कारण ते व्यासांनी इथे देऊन ठेवलेलं आहे. आता ते म्हणतात की एका चैतन्याशिवाय जर त्याच्याशिवाय त्याच्याजवळ मन नावाची जर गोष्ट नाही, तर मग हा काय करणार आहे, हा संकल्प करणार आहे, हा कामना करणार आहे, कशी करणार आहे, त्याला यातलं काहीच करता येणार नाहीये. आणि तो केवळ चैतन्य मात्र आहे असं आमचं मत आहे, असं औडुलोमी म्हणतात. आता जर ब्रह्मभावाला प्राप्त झालेला तो जर केवळ चैतन्य मात्र आहे, तर म्हणाले त्याच्या ठिकाणी ब्रह्मवेत्ता म्हणून पुन्हा संकल्प आणि कामना तुम्ही कशा मांडता. आपल्या मनात तो विषय आला ना, त्यांना काय म्हणायचंय ते. जैमिनींना म्हणायचंय तो जगामध्ये वावरतो, तेव्हा आमच्याकरता
आमचं कल्याण व्हावं म्हणून तो काही संकल्प करतो, आमचं कल्याण व्हावं म्हणून तो काही कल्पना करतो, असं जैमिनी म्हणतात. औडुलोमी म्हणतात तो जगात असला तरी त्याचं मन नावाची गोष्ट निघून गेलेली असल्यामुळे त्याच्या अंतःकरण नावाचा काही त्याला लेशही राहिलेला नसल्यामुळे अंतःकरणच जर नाही, मनच जर नाही, तर तिथे संकल्प कोण करणार? मग त्याच्या ठिकाणी संकल्प कसा होईल? तो फक्त चैतन्य मात्र असेल आणि तो अद्वैतानी ब्रह्माशी एकरूप झालेला असेल, याच्याशिवाय तो दुसरा काही असणार नाही, असं औडुलोमी म्हणतात. आता ही दोन मतं आपल्या लक्षात आली. आता या मतावरती आपल्याला व्यास त्यांचं मत देतात. आता ते म्हणतात एवमपि उपन्यासात पूर्वभावात अविरोधम बादरायणः, म्हणजे उपक्रमामुळे आणि वस्तुस्थितीमुळे दोन्ही मते योग्यच आहेत, त्यात विरोध येत नाही असे बादरायण म्हणतात. आता मत कोणाचं घेतलं? व्यासांनी बादरायणाचं घेतलं. बादरायण ऋषी परंपरा आहे, त्या ऋषी परंपरेचं मत घेतलं. हे व्यास बादरायण व्यास आहेत. आता व्यासांनी या मताचा आदर केलेला आहे. ते म्हणतात की महर्षी जैमिनींनी सांगितलं की तो संकल्प करतो. ते म्हणतात, औडुलोमी महामुनी म्हणतात की तो अवस्था भेदानी हे काही होऊ शकत नाही आणि त्यामुळे हे आम्ही मानतच नाही की हा अवस्था भेद आहे. एकदा ब्रह्मज्ञान झाल्यानंतर दुसरं काही असू शकत नाही. मग आता व्यास काय म्हणतात? आता व्यासांनी असं सांगितलं, हे जे बादरायण मत आहे, हे बादरायण मत काय आहे? व्यासांचं मत. बादरायण ऋषी आपल्याला म्हटलं तसं ही एक परंपरा आहे. तर या परंपरेत असणारे व्यास म्हणून ते बादरायण व्यास आहेत. तर आता ते बादरायण व्यासांचं मत काय? ते म्हणतात की अवस्था भेदानी हे आम्हाला मान्य आहे. अवस्था भेद कोणता आहे? जैमिनींनी मानलेला जीवन मुक्त आहे आणि औडुलोमींनी मानलेला विदेह मुक्त आहे. जीवन मुक्त जो आहे तो कशा करता समाजामध्ये राहिला आहे, कशा करता लोकांच्या बरोबर व्यवहार करतो आहे? कारण एकच आहे की त्याला लोककल्याण साधायचं आहे. तो लोककल्याणाकरता संकल्प करतो, तो लोककल्याणाकरता त्यांच्या बरोबर व्यवहार करतो. आपण पुन्हा पुन्हा ठाकूरांचं उदाहरण दिलं तर एकच आहे, त्यांच्या डोळ्यापुढे निर्माण होणारा पुढचा रामकृष्ण संघ आहे. त्यांना काय करायचं आहे त्याचा विचार करून, पण नाही, भगवंतांनी सांगून पाठवलेलं आहे की तुम्हाला कार्य करायचं आहे, तुमचं हे कार्य आहे, हे देऊन तुम्हाला पाठवलेलं आहे, ते कार्य करा. की ते तेवढं कार्य करणं त्यांना भागच आहे, त्यांना ते करणं क्रमप्राप्तच आहे आणि त्यामुळे ते कार्य त्यांच्याकडनं होणार आहे. ईश्वरी इच्छेनी साक्षात परमेश्वर जरी देहभावाला आले तरी सुद्धा ठरवलेलं कार्य करायला येतात. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय की पूर्ण पुरुषोत्तम आहे, पण त्यांनी काय सांगितलं? जन्म कशा करता घेतो? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती अभ्युत्थानम अधर्मस्य परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम आणि शेवटचं धर्म संस्थापनार्थाय. याच्याकरताच मी जन्म घेतो. म्हणजे जन्माचं प्रयोजन ठरलेलं आहे. त्या जन्मामध्ये अवतार घेतल्यानंतर काय काय करता येईल, किती करता येईल तेवढे परमात्मा करून जातात. हे सगळं करत असताना यादवांचा संहार करून जायला लागलेलं आहे, यादवांना नष्ट केलेलं आहे. असो, सांगण्याचा हेतू एकच आहे की इथे ते म्हणतात की जीवनमुक्त हा जे काही काळ इथे काढतो त्या काळामध्ये त्याला समाजाचं काहीतरी करायचं आहे. असा जो आहे तो संकल्प करील, असा जो आहे तो काही कामना करील, असा जो आहे तो काही उद्दिष्ट समोर ठेवून कार्य करील. म्हणून आपण मगाशी म्हटलं ना, त्या त्रिगुणामध्ये वर्ततो, त्या त्रिगुणामध्ये राहतो, पण कसा? गुणकर्माच्या साह्याने राहतो. आणि म्हणून आता ते म्हणतात की जैमिनींनी कुणाची लक्षणं वर्णन केलेली आहेत?
जैमिनींनी जीवनमुक्ताची लक्षणं वर्णन केलेली आहेत आणि ते जीवनमुक्ताला योग्य ठरणारं असं त्यांचं वर्णन आहे. आणि म्हणून म्हणाले, देह आहे, त्या देहाने खाणं पिणं हिंडणं फिरणं, लोकांच्यात वावरणं उठणं बसणं सगळा व्यवहार होतोय. हा जो व्यवहार आहे हा जीवनमुक्ताचा व्यवहार त्यांनी वर्णन केलाय. पण होतं कसं? आता व्यास आपलं मत सांगतात की आम्ही पण उठतो बसतो खातो पितो सगळ्यांच्या मध्ये हिंडतो फिरतो, पण आमचं जे सगळं कर्म आहे ते उदात्त नाहीये. आमचं जे कर्म आहे ते बंधनरहित नाहीये. आमचं जे कर्म आहे ते उपाधीनी रहित नाहीये. पण त्या ब्रह्मज्ञानी पुरुषाचं सगळं कर्म हे उपाधी रहित आहे, मोहरहित आहे, आसक्ती रहित आहे, अपेक्षा रहित आहे, निष्काम भावानी केलेलं त्याचं कर्म आहे. आणि म्हणून ते सांगतात की त्याला जे प्राप्त होतं किंवा तो जो व्यवहार करतो तो व्यवहार या स्थितीत उपाधी रहित अवस्थेत व्यवहार करतो. आणि व्यास म्हणतात की जे औडुलोमींनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे विदेहमुक्त देह टाकल्यानंतर तो ब्रह्माच्या शुद्ध स्वरूपात लीन होतो. हे औडुलोमीच्या मताला दिलेलं स्थान आहे की जर त्याला वाटलं की परमात्म्याशी एकरूप होऊन जावं तर तो परमात्म्याशी एकरूप होऊन जातो, म्हणजे त्याच्यामध्ये मिसळून जातो. त्याच्यात मिसळून गेल्यानंतर त्याची काय स्थिती असते ती पण पुढे येणार आहे. पण आता आपण इथे थांबू. आणि म्हणाले त्या ब्रह्माच्या सत्तेमध्ये तो चैतन्य रूपाने एकरूप होऊन मिसळून राहतो. इथे हा सूत्राचा विषय संपला. आता पुढे म्हणतात संकल्पात एव तू तत्श्रुते. हे संकल्पाच्या योगानेच मुक्त लोक आपले उद्देश साधून घेतात, कारण तशीच श्रुती आहे. आता हे सूत्र कोणाचं? हे सूत्र व्यासांचं. आता हे मत कोणाचं? हे मत पण व्यासांचंच. याच्या मागचं मत कोणाचं? तेही मत बादरायणांचंच, म्हणजे व्यासांच्या परंपरेचंच, बादरायण परंपरेचंच. पण तरी सुद्धा तो समन्वय बादरायणांचा सांगितल्यावर आता व्यासांनी आपल्या सूत्रातून ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या स्थितीचं वर्णन करायला सुरुवात केली. आता ते काय म्हणतात? होकार कशाला दिला बघा. त्यांनी असं म्हटलं संकल्पात एव तू तत्श्रुते. हे संकल्पाच्या योगानेच मुक्त लोक आपले उद्देश साधून घेतात असं श्रुतीनी म्हटलंय. तत्श्रुते हे असं श्रुती म्हणते. आता श्रुती काय म्हणते त्याचं आता स्पष्टीकरण आलं की ज्ञानेश्वर आहेत, तुकाराम आहेत, ठाकूर आहेत, विवेकानंद आहेत, सगळे सत्पुरुष आहेत, ब्रह्मज्ञानी पुरुष आहेत. हे ब्रह्मज्ञानी पुरुष कशाच्या योगाने आपलं कार्य साधतात? संकल्पाच्या योगाने साधतात. रामकृष्णांनी ठाकूरांनी काय संकल्प केला? कशा करता आले? पुन्हा धर्माची स्थापना, पुन्हा तत्वज्ञानाची स्थापना, पुन्हा साधन मार्गाची शुद्धता. सगळे साधन मार्ग शुद्ध करण्याकरता आले. सगळ्याच्या पलीकडे जाऊन आले की मुसलमान धर्म आहे, काय साधन मार्ग आहे? ख्रिश्चन धर्म आहे, काय साधन मार्ग आहे? हिंदू धर्मातल्या अनेक संप्रदाय, अनेक परंपरा, जैन आहेत, बौद्ध आहेत, अनेक अनेक परंपरा संप्रदाय आहेत. प्रत्येक संप्रदायामध्ये काय अंतिम उद्दिष्ट मानलं जातं, त्या उद्दिष्टाचं स्वरूप काय आहे ते त्याच्या शुद्ध स्वरूपामध्ये पुन्हा इथे सिद्ध ठेवण्याकरता ते आलेले आहेत. ह्या देशामध्ये या तत्वज्ञानाची परंपरा जेव्हा दूषित व्हायला लागली आणि देशात आणि देशाच्या बाहेर या देशाचं जेव्हा अपकीर्तीची परिस्थिती आणि देशामध्ये गर्तेत जाण्याची परिस्थिती निर्माण झाली, त्यांनी संकल्प केला की हे कार्य आपल्याला करायचंय. हे कार्य कुणाच्या मार्फत करायचंय? त्याकरता त्यांनी विवेकानंदांना निवडलं, आपलं कार्य सुरू केलं. असं प्रत्येक सत्पुरुषाचं आहे. ज्ञानेश्वर महाराज आहेत, त्यांच्यावरती काय सोपवलं? त्यांच्यावरती समाजाच्या प्रबोधनाचं कार्य सोपवलं. कोणत्या माध्यमातून सोपवलं? वारकरी संप्रदायाची रीतसर स्थापना ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्याचं कार्य आहे.
सगळ्या महाराष्ट्रामधले सगळे संत एका झेंड्याखाली गोळा केले, एका सूत्राखाली गोळा केले. वारी काय होत नव्हती, लोक काय वारीला जात नव्हते, ज्ञानदेवांच्या आधी पण जात होते. वारीचं सुसूत्रीकरण केलं, लोकांना वारीचं महत्त्व पटवून दिलं, वारकऱ्यांचा मोठा जथा निर्माण केला आणि त्याच्यातून समाजाला एक वळण लावलं. आता ते वळण लावण्याकरता काय केलं पाहिजे? संकल्प करावेच लागतात, संकल्पाशिवाय होत नाही. या मुलांना शुद्ध कोण करणार? कारण संन्यास्यांची मुलं आहेत, दोष आहे धर्मशास्त्राप्रमाणे. म्हणाले चला पैठणला आणि आपल्याला शुद्धीपत्र मिळवा, आपल्याला शुद्धता प्राप्त झाली पाहिजे. पैठणच्या धर्मवृंदांनी सांगितलं की अहो तुमची शुद्धी कशी करणार? कारण धर्मशास्त्राप्रमाणे हा आश्रम उलट मागे आलेला आहे. संन्यासाश्रमातून गृहस्थाश्रमात येऊन कसं चालेल? तुमचे वडील गृहस्थाश्रमात आले आणि मग तुम्ही मुलं ही संन्याशाची मुलं म्हणून ओळखली जाऊ लागलात. आता तुम्हाला मौंजी बंधनाचा अधिकार आम्ही कसा देणार? आता तुम्हाला आमच्या समाजामध्ये पुन्हा कसं घेणार? कारण समाजाची आता तुमच्यावर वाळ आहे, कारण हे उलट घडलेलं आहे आणि हे असं चालणार नाही. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज म्हणाले मग कशाने आम्हाला शुद्ध कराल? पुष्कळ चर्चा आहे की ज्ञान हे सगळ्याला शुद्ध करणार आहे. त्यांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही जर म्हणताच आहात तर तुमच्या ठिकाणचं सामर्थ्य प्रकट करून दाखवा. तो समोरून रेडा चाललेला होता, त्यांनी सांगितलं आता तुम्हाला वेदाचा अधिकार पाहिजे आहे, तर सगळं जर जग एकसारखंच आहे आणि एकच परमात्मा सगळ्यांच्या मध्ये भरून राहिला आहे अशी जर तुमची धारणा आहे, तर मग म्हणाले आम्हाला सांगा की आत्ता या ठिकाणी हा समोर जो रेडा आहे, माणूस जर वेद वदतो, वेद बोलतो, माणसाच्या मुखातून जर वेद वदवले जातात तर या रेड्याच्या मुखातून पण वेद वदवले गेले पाहिजेत. ते म्हणाले का नाही वदवले जाणार? आणि ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं हा रेडा आता मी म्हणेन तो वेद म्हणेल, मी सांगेन ते त्याच्या मुखातून येईल. सांगा आपण कुणाही एका वैदिक ब्राह्मणाला सांगा वेद म्हणा, तो वेद म्हणेल. त्याप्रमाणे रेड्याच्या मुखी वेद वदवले. हा सत्य संकल्प आहे, ही सत्य कामना आहे की हा संकल्प. त्यांना काय पाहिजे होतं? त्यांना काही नको होतं. वेद वदवून दाखवले आणि म्हणाले आता शुद्धीपत्र द्या. त्यांनी शुद्धीपत्र दिलं, ते शुद्धीपत्र त्यांनी घेतलं आणि मग ते म्हणाले की आम्हाला मौंजी बंधन करण्याचं काही कारण नाही आहे, कारण आम्ही ज्ञानीच आहोत, त्यामुळे आम्हाला कोणतंच बंधन नाही. उलट धर्मशास्त्राप्रमाणे आमच्या वडिलांनी संन्यासाश्रमानंतर पुन्हा गृहस्थाश्रमात प्रवेश केला. तो धर्मशास्त्राच्या विरुद्ध असल्यामुळे समाजाची जी आमच्यावरची वाळ आहे ती वाळ आम्हाला मान्यच आहे आणि आम्हाला मौंजी बंधन करायचं पण नाही. निस्त्रैगुण्ये पथी विचरता को विधी को निषेधा, आम्हाला कोणतंच बंधन नाही आणि त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये रुची नाही, आम्ही त्यात रुची घेत नाही असं त्यांनी सांगितलं. आणि ते शुद्धीपत्र घेतल्यानंतर सुद्धा त्यांनी मौंजी बंधन केलं नाही. त्यांनी कशाचा मान ठेवला? काल आपण पाहिल्याप्रमाणे शास्त्राचा मान राखला की शास्त्राला डावलून आम्हाला जगायचंच नाहीये. शास्त्र हे समाजाला आदर्शच आहे, आमच्या पुरता अपवाद करून आम्ही जगणार नाही. जे शास्त्राने सांगितलं आहे त्याप्रमाणेच आम्ही व्यवहार करणार असं म्हणून ज्ञानदेवांनी पुन्हा आपला व्यवहार. तुकाराम महाराजांचा गाथा इंद्रायणीमध्ये 13 दिवस होता. तो जसाच्या तसा पाण्याने न भिजता वरती आला. सत्य संकल्प आहे, इच्छा आहे, त्यामुळे घडलेलं आहे. अशा ज्या घटना घडतात, साईबाबांनी पाण्यात दिवे लावलेले, पणतीमध्ये तेल नाही ओतायला, नसू दे म्हणले पाणी घाल, आणि त्या मुलीला पाणी घालायला सांगितलं, दिवे लावायला सांगितलं, सगळे दिवे लागले.
पाण्याने दिवे कशा करता? सत्यसंकल्प. का? कारण लोकांना एकत्र करण्याकरता. हा जो आता हा सत्यसंकल्प कोण पुरा करतो, कसा पुरा करतो, हे आपण उद्या बघू.